अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। सर्वप्रथम आज आहे अक्षय तृतीया, त्यामुळे अक्षय तृतीया निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मंडळींनो, आजचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे। प्रत्येक स्वामी भक्ताला, दत्त भक्ताला अक्षरशः जागरूक करणारा असा हा विषय म्हणायला हरकत नाही किंवा माहिती म्हणायला हरकत नाही। कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते बघा की स्वामींची रोज नित्य सेवा करायलाच पाहिजे। स्वामींची तुम्ही रोज नित्य सेवा करता, पण अचानकपणे तुम्ही जर त्याच्यामध्ये खंड पाडला किंवा ती बंद केली तर तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडू शकतात। सोबत जर तुम्ही नित्य सेवा करतच नसाल, मग ती दत्त महाराजांची असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं 100% एक सांगेल किंवा 100% काही गोष्टी घडणार म्हणजे घडणारच, ते चुकणार सुद्धा नाही आहेत। म्हणून आपला हाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। खूप जास्त महत्त्वपूर्ण माहिती आणि उपदेश सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही उद्या नाही आजपासूनच स्वामींची रोज नित्य सेवा करायला सुरुवात करणार आहात। कारण की खूप जण असे आहेत की जे खूप असे हलक्यात घेतात की काय स्वामींची नित्य सेवा, 11 माळीच करायला पाहिजे असं काही आहे का? 1 माळ आम्ही करतो, 3च अध्याय वाचायला पाहिजे का? मी 1च अध्याय वाचतो, रोज नाही शक्य होत, फक्त गुरुवारीच करतो असं आहे, किंवा आम्ही फक्त सप्ताहामध्ये सेवा करतो, किंवा कधी आम्हाला संकट अडचणी आले तरच आम्ही संकल्पयुक्त एखादं पारायण करतो। तर असे पण खूप जण आहेत। तर त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल। आणि तरी काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका, मी 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामींची नित्य सेवा म्हणजे काय सर्वप्रथम जाणून घ्या। स्वामींची नित्य सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज वाचणे। आज समजा 1, 2, 3 अध्याय वाचले, उद्या 4, 5, 6, 7, 8, 9 असं करत आपला 7 दिवसामध्ये आपलं एक स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ पूर्ण होतं, एक पारायण पूर्ण होतं आपलं। आणि हे आपलं कंटिन्यू एक पारायण पूर्ण झालं की परत 1, 2, 3 चालू ठेवायचं, खंड पडू द्यायचा नसतो। सोबत हे स्वामी चरित्र सारामृताचं आपली पोथी रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे असतात। सोबत 11 माळी जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचं असतं, नामस्मरण करायचं असतं, 11 माळी करायच्या असतात। त्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा असतो, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नमः प्रचोदयात्। त्यानंतर 1 माळ नवार्ण मंत्राची जी आपली 3.5 शक्तिपीठांपैकी कुठली एक कुलदेवी आहे तिचं नामस्मरण करणे, आणि त्यासाठी एकच मंत्र लागू पडतो, तो म्हणजेच काय, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चयची 1 माळ तुम्हाला करायची असते। घरातली कुलस्त्री असेल, कुमारिका असेल, ज्या कुमारिकांना वाचता बोलता येत असेल, मोठ्या असतील जरा किशोरवयीन असतील तर नक्कीच, आणि घरातल्या सवाष्ण स्त्रियांनी, घरातल्या कुलस्त्रीने श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 2 अध्याय रोज नित्य नेमाने वाचणे म्हणजे वाचणे। रोज शक्य नाही तर मंगळवारी तरी उपवास करायचा कुलदेवीचा आणि पूर्ण एक पाठ वाचायचा, ही आपल्याला नित्य नेमाने सवय लावून घ्यायची आहे। त्यानंतर घरातल्या कर्त्या पुरुषांनी किंवा घरातल्या पुरुष मंडळी जे आहेत, मुलं वगैरे आहेत, त्यांनी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे 2 अध्याय रोज नित्य सेवेमध्ये वाचायचे म्हणजे वाचायचे। रोज शक्य नसेल तर रविवारी उपवास करायचा आणि रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पाठ पूर्ण करायचा आणि उपवास करून आपला संध्याकाळचा उपवास सोडायचा, नैवेद्य आरती करायचं असतं, हे पण तुम्ही करू शकता। सोबत रोज पंचवाहिनी आपल्याला करायचं असतं। पंचवाहिनी म्हणजे 5 कामं करायची असतात, जे आपल्याला पितरांसाठी करायचं असतं। असं नाही की फक्त अक्षय तृतीया आणि पितृपक्ष आलं, पंधरवाडा आला की त्याच वेळेस फक्त पितरांसाठी करायचं असं नसतं। वर्षभर सुद्धा तुम्ही पंचवाहिनी करून पितरांची सेवा करू शकता, त्यांच्यासाठी आपण दान धर्म करू शकतो, सर्व काही करू शकतो। पंचवाहिनी तर तुम्ही रोज 365 दिवस रोज जर केला तर प्रखरातला प्रखर पितृदोष तुमचा दूर होऊ शकतो, हे तेवढंच खरं आहे। नारायण नागबळीकडे सुद्धा तुम्हाला वेळ येणार नाही, मोठमोठे उपाय विधी पण करायची गरज पडणार नाही, एवढं हे पण आपल्याला सत्य आहे त्याच्यामध्ये। हे झालं। नंतर आता नित्य सेवा तुम्हाला कळाली, तर ही नित्य सेवा रोज का करायला पाहिजे तुम्हाला सांगते। रोज नित्य सेवा केल्याने काय होतं की आपण स्वामींच्या सानिध्यात राहतो। आता नित्य सेवा करायला काही वेळ काळ आहे का? नाही। तुम्ही सकाळी उठल्यापासून पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 टाइम स्किप करायचा, दिवसभरात कधीही करू शकता। आणि एवढी सेवा करायला फक्त 20 ते 25 मिनिटं लागतात। आता जास्त काही वेळ लागतो का? आणि नित्य सेवा रोज करण्यासाठी काही नियम आहेत का? तर हो, फक्त 2 ते 3 नियम आहेत। एकच, जर ब्रह्मचर्याचं पालन आदल्या दिवशी रात्री नाही झालं तर सकाळी डोक्यावरून स्नान करून शुचिर्भूत होऊन घरात गोमूत्र शिंपडायचं, स्वच्छता पाळायची आणि आपण नित्यसेवा करू शकतो। दुसरं, नित्यसेवा चालू असेल तोपर्यंत मांसाहार करायचा नाही, मांसाहार करून नित्यसेवा करायची नसते। तिसरी गोष्ट आपल्याला जी आहे ती म्हणजे परान्न टाळायचं, होईल तेवढं जास्त परान्न आपल्याला टाळायचं। तरी सुद्धा रोजच्या 365 दिवसामध्ये आपण नित्य सेवा करत असताना जर परान्न खायला आलं, समजा वाढदिवस आहे, लग्न कार्य आहे किंवा कुठे काही कार्यक्रम आहे, जावंच लागते, जवळच आहे, खायचा आग्रह होतो, तिथे खावंच लागतं,
तर एक माळ गायत्री मंत्राचा जप करून जायचं, आल्यावरती एक माळ गायत्री मंत्र जप करायचा, जेणेकरून आपले जे काही आपण आध्यात्मिक आपण जे काही पुण्य कमवतो आहे ते आपलं म्हणजे नष्ट होत नाही, ते आपल्यापासून दूर जात नाही, आपलं पुण्य ते स्थिर राहतं, जेणेकरून आपल्याला त्या परांणाचे दोष पण लागत नाही. हे पण आपल्याला करता येतं. हे 3 नियम आपल्याला पाळायचे आहेत. बस एवढंच आहे, दुसरं काही नाही. आता हे तुम्हाला कळालं की नित्यसेवा काय असते आणि ती कधी करायची असते. आणि सोबत आता नित्यसेवा जी आहे तुम्ही प्रवासात सुद्धा करू शकता, त्याला तेवढं सुद्धा बंधन नाहीये. तुम्ही ऑफिसमध्ये बसून करू शकता, तुम्ही दुकानामध्ये असेल, तुमचं ऑफिस असेल ते किंवा बुटीक असेल तिथे बसून तुम्ही करू शकता स्वामींची नित्यसेवा. एवढंच नाही तर आपल्या परमपूज्य गुरुमारांनी तुम्हाला एवढं सुद्धा करून दिलं आहे की बा आपल्या श्री त्र्यंबकेश्वर गुरुपीठ ऍप एक करून दिलेला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ऑनलाईन ती ऍप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जप नामस्मरण करू शकता, जप युनिट आहे, स्वामीची सारमताची त्याच्यामध्ये अध्याय आहेत, आरत्या आहेत, इतर सगळे स्तोत्र मंत्र आहेत, हे सगळं काही दिलेलं आहे. मग तुम्ही ती सेवा ऑफिसमध्ये प्रवासामध्ये बसून सुद्धा करू शकता. नित्यसेवेला तेवढी सुटका आहे. नातेवाईकांच्या घरी मुक्कामी चालला आहात तिथे सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता, चालेल, काही हरकत नाही. नित्यसेवेला काही जास्त बंधन नाही आहेत. मग मला सांगा काही अडचण आहे का? दिवसभराला फक्त 20 ते 25 मिनिटं द्यायचं आहे. आता तुम्ही ही नित्यसेवा समजा आता काय करतात खूप जण गुरुपौर्णिमेला थाटामाटात गुरुपौर्णिमेला गुरुपद वगैरे घेतात. गुरुपद घेताना आपण शब्द देतो की मी 365 दिवस स्वामी महाराज तुमची नित्यसेवा करणार आणि नंतर ते 2 महिनाभर तरी कंटिन्यू 15 दिवस कंटिन्यू करत असतील. त्यानंतर ते विसरून जातात किंवा जाऊ दे नाही जमलाच काहीतरी कारण असतात आणि त्या निमित्ताने आपण ते टाळाटाळ करतो नित्यसेवा करायला. आणि सुरुवातीला तर आपण गुरुपद घेतलं आहे, सुरुवातीला आपण स्वामीची नित्यसेवा करायला पण सुरुवात केली आहे, स्वामींना शब्द पण दिलेला आहे, पण आपण हळूहळू ती सेवा विसरून जातो. आणि मग ज्यावेळेस दत्त जयंतीचा सप्ताह येतो, श्री स्वामी समर्थ म्हणजे पुण्यतिथी सप्ताह येतो किंवा गुरुपौर्णिमा येते किंवा विशिष्ट काही अशा गोष्टी तिथी किंवा वार त्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवांना चालू करतो. म्हणजे काय झालं, जी मेन गाभा मेन पाया आहे स्वामींच्या सानिध्यात राहण्याचा ते सोडून देतो आणि मोठमोठ्या सेवा पालन करायला आपण सुरुवात करतो. आणि मग एवढं करून सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला फळप्राप्ती होत नाही त्यावेळेस मग तुम्ही काय म्हणता, अरे स्वामींच्या सेवेने काहीच होत नाही, स्वामींच्या सेवेने फक्त प्रॉब्लेम्स वाढतात, अडचणी वाढतात. असं होणारच ना, का नाही होणार? कारण की तुम्ही स्वामीला जो शब्द दिलाय तो पाळत आहात का? तर नाही. आता मी एकच सांगेल की बा स्वामीची नित्यसेवा जी रोज करत आहेत आणि मध्ये खंड पडला तर काय होऊ शकतं, आणि स्वामीची तुम्ही जर नित्यसेवा करत नाही आहात गुरुपद घेऊन सुद्धा किंवा त्यांची विशिष्ट काही तुम्ही सेवा करता आणि रोजची नित्यसेवा जर करत नसाल तर काय करू शकतं, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देते. एक व्यक्ती होता जो लहानपणापासून त्याचा योग आला की त्याला कुरोपूरला तो नेहमी जायचा. कुरोपूर आपल्याला माहिती की श्रीपाद श्रीवल्लभांचं तिथे स्थान आहे, जे त्यांचं तिथे सूक्ष्म स्वरूपात तिथे स्थान आहे कुरोपूरला. तर तो जो व्यक्ती आहे तो लहानपणापासून त्याचा योग जायचा येऊ लागला, प्रत्येक वर्षी त्याला कुरोपूरला जायचा योग येऊ लागला. कारण की तिथे एक गुफा होती, त्या गुफेमध्ये एक साधू महाराज होते, त्यांनी गुरु मानलं होतं. त्यामुळे तो कुरोपूरला नित्यनियमाने प्रत्येक वर्षी जायला लागला, लहानपणापासूनच जायला लागला. आणि आपणास माहितीये की आपण ज्या वेळेस गुरूंच्या सानिध्यामध्ये सारखं सारखं जातो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काय बदलाव घडतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून सांगते की गुरूंच्या सानिध्यात नेहमी राहिल्याने खूप काही आपल्या आयुष्यामध्ये बदलाव घडतात, खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात. आता ती व्यक्ती प्रत्येक वर्षी कुरोपूरला जात होती, त्याला माहिती नव्हतं की आपल्या आयुष्यात काय घडणार आहे. तो आपल्या जायचं म्हणून जायचं किंवा गुरूंचं दर्शन घ्यायचं म्हणून कुरोपूरला जायचा. असं करत असताना प्रत्येक वर्षी जात असताना श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याचं मन हेरलं. आता श्रीपाद श्रीवल्लभांना त्याला वेगळं काहीतरी द्यायचं होतं त्या भक्ताला, म्हणजे त्याच्या आयुष्याचं त्याला कल्याण करायचं होतं. जो मनुष्य जन्म तो घेऊन आहे त्यातून त्याची मुक्तता करायची होती की जेणेकरून त्याला परत काहीतरी भोग भोगण्यासाठी मनुष्य जन्म घ्यावा लागू नये, यासाठी त्याला मोठं काहीतरी श्रीपाद श्रीवल्लभांना त्याला द्यायचं होतं. कारण की श्रीपाद श्रीवल्लभ प्रसन्न झाले होते, कारण की तो प्रत्येक वर्षी त्यांच्या भेटीला यायचा, त्यांच्या सानिध्यात राहायचा, त्यांची सेवा वगैरे करायचा, म्हणून ते श्रीपाद वल्लभ ते प्रसन्न होते. मग असं करत असताना त्याला मग वल्लभांना त्यांना कधी खूप मोठं द्यायचं होतं, पण त्याच्या मनामध्ये वेगळ्याच इच्छा होता. तो सांसारिक आता मनुष्य देहा शेवटी त्याने फक्त याच जन्माचा विचार केला आणि त्याने काय काय मागितलं, त्याने त्याच्या मनामध्ये होतं की त्याला मूल बाळ लग्न धन संपत्ती नोकरी सगळं काही हवं होतं, आरोग्य सगळं काही हवं होतं, त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी होत्या. मग श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या गोष्टी हेरल्या, त्याच्या समजून घेतल्या आणि त्याला ते सगळं काही द्यायला सुरुवात केली. हळूहळू त्याचं कल्याण होत गेलं त्या भक्ताचं, कारण की तो प्रत्येक वर्षी कुरोपूरला यायचा, त्याची भक्ती करायचं, नामस्मरण करायचं, सगळं काही करायचा, म्हणजे सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होत गेल्या. मग असं होत असताना अचानकपणे त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, अचानकपणे सगळं काही चांगलं त्याचं झालं, सगळं काही धन संपत्ती मूल बाळ लग्न, मुलं मोठी झाली, चांगलं शिक्षण झालं, आता मुलांचं लग्न वगैरे सगळं काही पार पडलं. पण हे प्रपंच सगळं काही चालू असताना त्याला हळूहळू विसर पडला की आपण कुरोपूरला जायला पाहिजे. मग त्याचा मध्येच
5 ते 6 वर्ष खंड पडला कुरोपूरला जायचा आणि गुरु म्हणजे श्रीपादांची भक्ती करण्याचं, नामस्मरण करण्याचं त्याचा खंड पडला. त्याने मध्येच ते बंद झालं कारण की तो प्रपंचामध्ये गुंतून गेला, कारण की त्याला सगळं काही भेटलं होतं. तो म्हणजे सुखाचं आयुष्य जगत होता आणि त्याला असं वाटलं असेल की आता काय जायला पाहिजे बा, आता वेळ नाही आहे माझ्याकडे, सगळं काही माझ्या प्रपंच चालू आहे. म्हणून त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली की बा बघता येईल, करता येईल किंवा जाता येईल. असं 5 वर्ष तो गेलाच नाही किंवा त्याने कुठली भक्ती पण केली नाही. मग त्या प्रपंचामध्ये त्याच्या मुलांची लग्न झाली, सगळं काही झालं आणि मुलं आपापल्या कामाला मार्गाला सुद्धा लागली. आता हे झालं असताना काय झालं की बा हळूहळू त्याला त्याचे त्या म्हणजे न जाण्याचे, गुरूंची भक्ती न करण्याचे तोटे दिसायला सुरू झाले. कारण की कसं आहे, आपल्याला नियतीच्या विरुद्ध जाऊन आपल्याला आपले गुरु सगळं काही देत असतात, कारण की आपलं नशीब वेगळं असतं. पण आपले गुरुची भक्ती केल्यामुळे सगळं काही म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यामुळे आपल्या नियतीच्या पण बाहेर जाऊन आपल्याला सगळं काही देत असतात आपले गुरु. आणि हे होत असताना ज्यावेळेस आपण गुरूंच्या सानिध्यात जायचं बंद करतो, गुरूंची भक्ती करायचं बंद करतो, त्यावेळेस नियती जी आहे ते नियतीचा उलटा फेरा चालू होतो. नियती आपल्याकडून हळूहळू सगळ्या गोष्टी हिरावून घेते जे आपल्याला गुरूंनी दिलेल्या आहेत. तर मग काय झालं की हळूहळू त्याला विसर पडल्यामुळे, कुरोपुरा जायचं बंद झाल्यामुळे, भक्ती बंद झाल्यामुळे त्याने काय केलं, हळूहळू त्याने एक मोठं असं काहीतरी व्यापार वगैरे चालू होता, तर त्याच्यामध्ये हळूहळू त्याला तोटा जाणवायला सुरुवात झाली. तो झाला. त्यानंतर त्याने एक मोठा व्यवहार व्हायचा होता, त्या व्यवहाराचे पैसे यायचे होते. मग त्याच्या व्यवहाराचे पैसे यायचे म्हणून त्याने खूप जणांकडून कर्ज उचलून घेतलं आणि कर्ज उचलून मुलांची लग्न केली, इतर काही गोष्टी केल्या. पण अचानकपणे तो जो व्यवहार होणार होता मोठ्या पैशांचा, तो व्यवहार फसला, त्याचे पैसे आलेच नाही. त्यामुळे तो कर्जामध्ये डुबून गेला पूर्णपणे. असं झालं. त्यानंतर हळूहळू त्याला पूर्ण शारीरिक व्याधी सुरू झाल्या, म्हणजेच काय शुगर, बीपी, सगळे काही जे काही आजार, ते आजार त्याला जडले. आजार जडले, ते सगळं काही चालू असताना त्याला कळत नव्हतं की अचानकपणे असं काय झालं आहे, किंवा असं काही सगळं काही चांगलं चालू होतं आणि अचानकपणे या सगळ्या गोष्टी कशा काय घडायला लागल्या. त्यानंतर त्या शुगरमुळे त्याला अंगावर पूर्णपणे जखमा झाल्या, पूर्ण एवढं त्याचे हाल झाले आणि तरी सुद्धा त्याला जाणीव होईना की आपलं काय चुकतंय. नंतर अचानक एक दिवशी त्याला अशी जाणीव झाली की अरे, आपल्याकडून एक चूक झाली की आपण कुरोपूरला जायचं बंद केलं, आपण आपल्या गुरूंची भक्ती बंद केली आणि त्याच्यामुळे काय झालंय, या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागल्यात. आणि अचानकपणे त्यांनी काय केलं, लगेच ठरवलं की नाही आता आपण कुरोपूरला जायचं आणि परत गुरूंची भक्ती सुरू करायचं. आणि मग त्याने लगेच तिकीट काढून कुरोपूरला जायचं ठरवलं. ते केल्यानंतर ज्यावेळेस तो गुरूंच्या सानिध्यात गेल्या, त्यावेळेस त्याला जी चूक उमगली आणि तेव्हापासून त्यांनी ते नाक घासून माफी मागितली की याच्या पुढे असं होणार नाही, तुमच्या सानिध्यात मी सदैव येत राहील आणि तुमची भक्तीमध्ये कधीच खंड पडू देणार नाही, एवढं त्यांनी ते शब्द दिला. तर मला याच्यावरून एकच सांगायचं आहे की आपण जी भक्ती करतोय, तुम्ही आज जे म्हणतात ना, किंवा तुम्ही स्वामींची सेवा सुरू केली होती किंवा दत्तभाची सेवा सुरू केली होती, त्यांना गुरु मानलं होतं, सुरुवातीला खूप सेवा केली, मध्येच खंड पडला किंवा सुरुवातीला थोडी सेवा केली आणि तुम्ही त्यांची जी काही प्राथमिक सेवा आहे, प्राथमिक जी गोष्ट आहे ती तुम्ही करतच नाही आहात, तर मग काय होईल, अशाने फक्त एकच होईल की बस दत्त महाराज, स्वामी महाराज फक्त आपल्याला आठवण करून देतात. ते कशा मार्फत, ते आपल्याला काही त्रास देत नाही बरं का. असं नका समजू की आपण त्यांना विसरलो, त्यांच्या भक्तीला विसरलो म्हणून ते आपल्याला त्रास द्यायला सुरू करतात. नाही, आपले गुरु आपल्याला कधीच त्रास देत नाही, आपले इष्टदेवता कधीच त्रास देत, आपल्याला त्रास देतात ते आपली नियती, वाईट शक्ती, वाईट ज्या म्हणतात ना, जे निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करते. कारण की तुमच्या अवतीभोवती ते संरक्षण कवचच नसतं तुमच्या गुरूंचं, तुमच्या त्या सेवेचं, त्या नामस्मरणाचं तुमच्या जवळपास ते संरक्षण कवचच नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला वाईट शक्ती हावी होत असतात आणि सगळं काही तुमचं नुकसान व्हायला सुरुवात होत असते. म्हणून मी एकच सांगते, आज तुम्ही शाबूत आहात, तुम्ही तुमच्या गुरूंमुळे, तुम्ही तुमच्या इष्टदेवतांच्या भक्तीमुळे, नामस्मरणामुळे शाबूत आहात. म्हणून त्याच्यामध्ये कधी खंड पडू देऊ नका. आणि आपले परमपूज्य गुरुमाऊली असेल किंवा प्रत्येक वेळेस मी पण तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये की आपली फक्त सप्ताहाच्या वेळेसच 7 दिवस सेवा करू नका, संकट अडचणी आल्यावरच सेवा करू नका, रोजच्या रोज स्वामींची नित्य सेवा करा. म्हणजेच काय, स्वामींच्या सानिध्यात असणे. वेळ मिळाला, आपल्या जवळपास स्वामींचं दत्तमायांचं मंदिर असेल, केंद्र असेल, दिंडोरपळी स्वामी समर्थ केंद्र असेल, तर तिथे जायला चालू करा. प्रत्येक गुरुवारच्या आरतीला जा, रविवारी जा, सुट्टी असली की जा, कामावरून येताना जा, जाताना जा. पण तिथे जाणं म्हणजेच काय, त्या स्वामींच्या सानिध्यात जाणं आणि त्यांचा विसर पडू न देणं. आपण एकच सांगते मी तुम्हाला, गुरूंच्या सानिध्यात राहून, त्यांच्या म्हणजे त्यांच्या अध्यात्मात राहून आपण आपला प्रपंच जर केला, आपण आपला जर संसार जर केला ना, तर इतकं काही सुरळीतपणे सगळ्या काही गोष्टी होतात ना की तुम्हाला विचारायची सुद्धा, मागायची सुद्धा गरज पडणार नाही.
एवढं पण मी तुम्हाला सांगते. म्हणून म्हणते की या गोष्टीवरून, या कथेवरून तुम्हाला कळालं असेल आणि ही सत्य घटना आहे बरं का. पौराणिक गोष्ट घडलेली आहे पण सत्य घटना आहे. म्हणून सांगते की एकदा आपण आपल्या गुरूंचा हात धरला की तो सोडायचा नसतो. भलेही आपला आणि वेळेचं बंधन तर नसतंच. ते काही म्हणत नाही की दिवसभर तू माझ्या जवळच बस, दिवसभर माझ्या मंदिरातच बस, दिवसभर माझं तू फक्त नामस्मरण कर, काम धंदा सगळं काही संसार सोडून दे असं ते म्हणतात का? तर नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, दिवसभरात थोडासा वेळ काढायचा आहे, त्यांची सेवा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे, ते पण शांत मनाने करायचं आहे. कामं करताना आपण नामस्मरण करतो तर ठीक आहे, पण तेवढं मन लावून आपण करत नाही. जेवढं मन लावून आपण ज्यावेळेस स्वामी म्हणजे देवघरासमोर बसून करतो ना एक चित्ताने, तेवढं आपलं कामं करताना होत नसतात. ते पण श्रेष्ठच आहे काम करताना नामस्मरण करणं, पण या पद्धतीने करणं खूप श्रेष्ठ आहे. म्हणून सांगते किंवा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये, दत्तमांच्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आणि जर तुम्ही याच्या आधी नित्यसेवा करत नसाल, त्यांची सेवा नामस्मरण करत नसाल, तर आजपासून करायला सुरुवात करा. आयुष्यामध्ये एवढे काही गोष्टी चांगल्या होतील ना की सांगायला सुद्धा तुम्हाला म्हणजे विचारायला सुद्धा किंवा प्रश्न पण विचारता येणार ना की मला हे पाहिजे ते पाहिजे, मागायला सुद्धा तुम्हाला वेळ मिळणार नाही. तुम्हाला म्हणजे शाश्वत सत्य आहे एवढं सांगते मी तुम्हाला. म्हणून सांगते की नक्कीच मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा. काही गोष्टी नाही भेटल्या तर त्याच्यावर तुम्ही रुसून सेवा सोडून देऊ नका किंवा स्वामी जी सेवा केल्याने काही वाईट होतं हे पण तेवढं काही खरं नाही आहे. सगळं काही चांगलं होतं, फक्त उशिरा होतं पण 100% खरं होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.